सर्वांना श्री स्वामी समर्थ. अशक्य जे जे जगी ते तुम्हालाच शक्य. तुम्ही कोण हे ओळखणे मानवा न शक्य. महाराजांना अशक्य असं काहीच नाही. महाराजांची सेवा अत्यंत तळमळीने मनोभावे तुम्ही करा. महाराज तुम्हाला काहीही मागण्याची वेळ येऊन देणार नाहीत व तुम्हाला कधीच काहीच कमी पडणार नाही याची शाश्वती मी देते. तर आपल्याला स्वामींची 21 दिवसीय स्वामी चरित्र सारामृताची सेवा करायची आहे. तर ती सेवा प्रत्येकाने करावी ही माझी पहिली विनंती आहे. पण जर कुणाला जमणार नसेल 21 दिवसीय, आता महिलांना मासिक धर्म असतो, ताई विटाळ आहे, तर विटाळ असणाऱ्यांनी करू शकत नाही. पण ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी काय करावं, तर त्यांना आपली डेट माहीत असते. ज्यांची होऊन जाते किंवा ज्यांची येणार आहे त्यांनी 11 दिवसीय करा. ज्यांना काहीच अडचण नाही आहे त्यांनी 21 दिवसीय पारायण करा. ज्यांना काहीच शक्य नाही त्यांनी 7 दिवसीय करा. अगदीच शक्य नसेल तर 1 दिवसाचं तरी स्वामी चरित्रांचं सारामृताचा पाठ आवर्जून करा. कारण स्वामी महाराज न मागता एवढं भरभरून देतात आणि स्वामी चरित्र सारामृत हे एवढं सुंदर पोथी आहे की तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अशी कोणतीच अडचण नाही की जी या ग्रंथामुळे पूर्ण होऊ शकत नाही. कोणतीही तुमच्या आयुष्यातील अडचणी हे स्वामी चरित्र वाचल्यामुळे पूर्णपणे दूर होऊ शकतात हे मी गॅरंटीनं सांगू शकते. तर श्री स्वामी चरित्र सारामृत जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ते दिंडोरी प्रणीत आहे. तुमच्याकडे अक्कलकोटचं असेल तरीही तुम्ही वाचू शकता. पण या स्वामी चरित्र सारामृताला वाचण्यासाठी 1 तास लागतो. हे कमी आहे, वाचायला वेळ कमी लागतो. त्यामुळे माझं सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी हे वाचावं. पण तुमच्याकडे जर अक्कलकोटमधलं मिळालेलं स्वामी चरित्र असेल किंवा तुम्ही ते आणलेलं असेल तरीही ते वाचू शकता. पण या ग्रंथात जे आहेत ते अध्याय छोटे आहेत म्हणून हा ग्रंथ वापरा असं म्हणाले मी. तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते. महाराजांना विटाळ, सोयर, सुतक काहीही नव्हतं असं सगळेजण म्हणतात. पण आपण कारण की ते तेव्हा देहरूपात होते. पण आता आपण त्यांची स्वामींची आताही ते सगळीकडे आहेत. म्हणतात ना, हम गया नाही जिंदा आहे. महाराज सगळीकडे आहेत. पण आपण एक म्हणजे पावित्र्य महाराजांच्या बद्दल असो, दत्त महाराजांचं ते अवतार आहेत त्यामुळे त्यांचं पावित्र्य राखणं महत्त्वाचं आहे. तुम्ही 11 माळी जप ही करायचाच आहे. तारक मंत्र यथाशक्ती तुम्हाला म्हणायचं आहे. तारक मंत्रही तुम्ही संकल्पयुक्त करू शकता. त्यामुळे महाराजांचं पावित्र्य राखण्यासाठी आपल्याला साधे सोपे नियम आहेत. पहिलं म्हणजे तुम्ही जर संतती प्राप्तीसाठी ही 21 दिवसीय संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्या पालन करण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. पण जे दुसऱ्या नोकरीसाठी, लग्नासाठी, अन्य कोणत्याही गोष्टीसाठी जर तुम्ही हे पारायण संकल्पयुक्त करत असाल तर 21 दिवसात पूर्ण करणार असाल तर त्यांना ब्रह्मचर्या पालन करायचं आहे. मांसाहार पूर्णपणे वर्ज्य, मद्यपान कोण करत असेल तर ते वर्ज्य. तर या गोष्टी तुम्हाला कटाक्षाने पाळायच्या आहेत. महाराजांच्या सेवेमध्ये कसलीही हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही. तुम्हाला कोणतीही सेवा केल्यानंतर महाराज मेवा देणारच, पण ती सेवा करण्यापूर्वी आपल्याला काही नियम अटी पाळायला लागणार आहेत आणि त्या पाळायच्याच आहेत. त्याचबरोबर आपल्याला गुरुचरित्रचं साप्ताहिक जे पारायण आहे त्यालाही बसायचं आहे. त्यामुळे सर्वांना ज्यांच्याकडे पोथी नसेल त्यांनी केंद्रातून जाऊन आणा. कारण की ऐन वेळेस असं होतं की पोथी उपलब्ध नसतात. त्यामुळे आधीच पोथी गुरुचरित्राच्या सर्वांनी आणून ठेवा. स्वामी चरित्र सारामृताचं हे पारायण तुम्हाला अशक्य गोष्टी शक्य करून देणाऱ्या आहे. 11 दिवसीय ही पारायण तुम्ही करू शकता. विनासंकल्पही महाराजांची सेवा म्हणून करू शकता. आणि असंच कोणताच संकल्प न करताही तुम्ही सर्व पाळून फक्त महाराजांची सेवा म्हणून करून पहा. महाराज तुम्हाला काहीही मागायची वेळ ठेवणार नाहीत. म्हणजे तुम्हाला काही महाराजांपाशी मागावं लागणार नाही. एवढं महाराज तुम्हाला भरभरून देतील. तर ही सेवा खूप सुंदर आहे. 11 माळी जप करा. 11 नाही जमल्या 5 करा, 7 करा. पण महाराजांचा जप करा. मन लागत नाही, काय करू, सकाळचं लवकर उठून करा. थोडा वेळ कानात हेडफोन घालून श्री स्वामी समर्थ हा मंत्र यूट्यूबला तुम्हाला कुठेही मिळेल तो लावून तुम्ही जप करा की जेणेकरून तुम्हाला बाहेरचा आवाज त्रास होणार नाही. इतकं सुंदर सकाळचं वाटतं. सकाळी उठल्या उठल्या महाराजांचा जप करा. तुम्हाला अख्खा दिवस किती प्रसन्न जाईल ते स्वतः तुम्ही अनुभवा. तर या सप्ताहात प्रहर याग आपल्या केंद्रात होत असतात. तर प्रहर सेवा ही तर खूप अद्भुत आहे.
प्रहरांना जे कोणी हजर राहतात त्यांची संकटं स्वतः महाराज सोडवत असतात. महाराजांचं म्हणजे आपण पहारेकरी असतो. महाराज 24 तास विनावादन, जपमाळ, अखंड नामस्मरण आणि त्याचबरोबर स्वामीचरित्र अखंड वाचन चालू असतं. ही सेवा, या सेवेचं पावित्र्य किती असेल, तिथली ऊर्जा किती असेल केंद्रातली, याचा तुम्ही विचार करा. त्यामुळे प्रत्येकानं 1 तास का होईना वेळ काढा. या 7 दिवसात 1 दिवस तरी होईना का वेळ काढा. कुठली मिळेल ती सेवा करा. झाडू मारायला लागला तरी मारा, पण महाराजांची सेवा चुकवू नका. एवढी माझी कळकळीची विनंती आहे. कोणती मिळेल ती सेवा करा. ज्यांना आता आपण सगळ्यांच्या मागं प्रपंच आहे, ज्यांना केंद्रात जाणं शक्य नसेल त्यांनी घरी 21 दिवसीय पारायण आवर्जून करा. तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील. फक्त कोणतीही करा, श्रद्धेने करा. महाराजांपुढे शांत बसा, महाराजांशी गप्पा मारा. तुमच्या काय अडचणी आहेत त्या महाराजांना सांगा. कोणतीही सेवा श्रद्धेने, भक्तिभावाने, अनन्य श्रद्धेने करा. महाराज तुम्हाला देणार. महाराज स्वतः म्हणतात, जो मला जपेल, जो माझा जप करेल त्याला मी जपणार आहे, जो माझी सेवा करेल त्याला मी मेवा देणार आहे. आणि महाराज सतत म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. तर झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते.